दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधन वितरणात घोळ झाल्याबद्दल तहसीलदारांना निवेदन। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधन वितरणात घोळ झाल्याबद्दल तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। डिसेंबर 2025 चे मानधन 2 जानेवारी 2026 ला प्राप्त झाले असून अनेक दिव्यांगाला 500 रुपये, काहींना 1500 रुपये तर काहींना 2500 रुपये प्राप्त झाले, तर काही दिव्यांग लाभार्थ्यांना एकही रुपया अनुदान प्राप्त झाले नाही, अशी तक्रार दिव्यांग लाभार्थ्यांच्या माध्यमातून दिव्यांग अपंग कल्याणकारी संघटना गोंदिया यांच्याकडे तक्रार करण्यात आली। संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदान देयकात शासनाने घोळ केल्याबद्दल अर्जुनी मोरगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन कोणत्या लाभार्थ्यांना किती अनुदान प्राप्त झाले, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अंतर्गत माहे ऑक्टोबर 2025 पर्यंत एकूण लाभार्थी संख्या किती, अनुदान वितरणात होत असलेल्या तफावतीचे नेमके कारण, निकष व त्रुटी याचा जाहीर खुलासा, तसेच ऑनलाईन पोर्टलवर किती दिव्यांगाची माहिती अद्ययावत करण्यात आली त्यांची यादी निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली। उर्वरित UDID धारक दिव्यांग बांधवांची माहिती लवकरात लवकर पोर्टलवर अद्ययावत करण्यास जाणीवपूर्वक दक्षता घेण्यास संघटनेच्या व दिव्यांग लाभार्थ्यांच्या माध्यमातून तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी तालुका दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी अशोक रामटेके, इंदिरा भंडारी, प्रवीण सहारे, जगदीश लोगडे, मुरलीधर पालीवाल, तालुका कार्यकारिणी व दिव्यांग लाभार्थी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।